नमस्कार. चला आज एका अशा जबरदस्त टेक्नॉलॉजीबद्दल बोलूया जी व्हिडिओ बनवण्याची पद्धत अक्षरशः बदलून टाकत आहे. विचार करा, एखादा ब्लॉग किंवा स्क्रिप्ट म्हणजे कोणतेही लिहिलेलं कंटेंट ते काही मिनिटात एका प्रोफेशनल दिसणाऱ्या व्हिडिओमध्ये बदललं तर? चला तर मग या नव्या क्रांतीमध्ये नेमकं काय दडलंय ते पाहूया. अनेकदा असं होतं की आपल्याकडे खूप चांगलं माहितीपूर्ण असं लिहिलेलं कंटेंट असतं, पण ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ बनवणं अवघड वाटतं. म्हणजे ते उत्तम कंटेंट फक्त शब्दांमध्येच अडकून राहतं. आजच्या जगात जिथे व्हिडिओ हे संवादाचं सर्वात प्रभावी माध्यम आहे, तिथे ही संधी गमावणं म्हणजे मोठं नुकसानच आहे, नाही का? आणि यालाच कंटेंट टू व्हिडिओ गॅप असं म्हणतात. म्हणजे बघा ना, पारंपरिक पद्धतीने व्हिडिओ बनवायचा म्हणजे किती खटाटोप. आधी तर तो खूप वेळ खाऊ असतो, मग त्यासाठी खास टेक्निकल स्किल्स लागतात, महागडे सॉफ्टवेअर, स्टॉक फुटेजचा खर्च, हे सगळं वेगळंच. याच अडथळ्यांमुळे अनेक चांगल्या कल्पना फक्त टेक्स्टपुरत्याच मर्यादित राहतात. पण आता या समस्येवर एक जबरदस्त उपाय आला आहे. एक असं AI टूल जे हे सगळे अडथळे दूर करतं आणि टेक्स्ट आणि व्हिडिओमधलं अंतर कमी करतं. खरं तर हे तंत्रज्ञान व्हिडिओ बनवणं सगळ्यांसाठी सोपं आणि सहज शक्य करत आहे. तर हे साधन आहे तरी काय? याचं नाव आहे पिक्टोरी AI. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जो आपण दिलेल्या टेक्स्टचं विश्लेषण करतो, त्याचा अर्थ समजून घेतो आणि मग त्या आधारे आकर्षक व्हिज्युअल्स, सबटायटल्स आणि संगीत टाकून एक परिपूर्ण व्हिडिओ तयार करतो. आणि ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि भारी भाग माहितीये काय? यासाठी आपल्याला व्हिडिओ एडिटिंगचं काहीही ज्ञान असण्याची गरज नाही. हे खरं तर व्हिडिओ निर्मितीचं लोकशाहीकरण आहे. म्हणजे आता कोणीही अगदी सहजपणे आपल्या लेखी कंटेंटला व्हिडिओचं स्वरूप देऊ शकतं. पण प्रश्न हा आहे की हे सगळं इतक्या सहजपणे घडतं कसं? यामागे नक्की काय जादू आहे? तर यामागचं रहस्य आहे त्याचं सीन निवडणारं इंजिन. हेच ते फीचर आहे जे व्हिडिओ एडिटिंगमधला सगळ्यात कंटाळवाणा आणि वेळखाऊ भाग आपोआप करून टाकतं. ही प्रक्रिया तर इतकी सोपी आहे की विश्वास बसणार नाही. फक्त आपली स्क्रिप्ट किंवा ब्लॉगची लिंक अपलोड करायची, मग AI स्वतःच त्या टेक्स्टचं विश्लेषण करतं, त्याला छोट्या छोट्या दृश्यांमध्ये विभागून एक व्हिडिओ तयार करतं. सगळं काही फक्त या 3 सोप्या टप्प्यांमध्ये. हे जे वाक्य आहे ना, ते ह्या प्रक्रियेचं अगदी अचूक वर्णन करतं. AI फक्त टेक्स्टचे तुकडे नाही करत, तर प्रत्येक वाक्यासाठी योग्य असा स्टॉप व्हिडिओ किंवा इमेज शोधतं आणि स्क्रीनवर सबटायटल्सही आपोआप टाकून देतं. आणि हे सगळं काही सेकंदात होतं. या नव्या पद्धतीची ताकद खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी चला पारंपरिक आणि AI चलित पद्धतींमध्ये काय फरक आहे ते बघूया. म्हणजे हा फरक किती मोठा आहे ते लगेच लक्षात येईल. इथे बघा, फरक अगदी स्पष्ट दिसतोय. डावीकडे आहे पारंपरिक पद्धत. किती पायऱ्या आहेत पहा. स्क्रिप्ट वाचा, मग प्रत्येक सीनसाठी फुटेज शोधा, ते डाउनलोड करा, एडिट करा आणि मग कुठे टेक्स्ट जोडा. या उलट उजवीकडे AI पद्धत बघा. फक्त स्क्रिप्ट पेस्ट करायची. त्यानंतर AI स्वतःच सीन निवडतं. आपल्याला फक्त तयार झालेला व्हिडिओ एकदा तपासून एक्सपोर्ट करायचा आहे. म्हणजे कितीतरी किचकट पायऱ्या AIने स्वतःच सांभाळल्या. कामाचा भार किती कमी झालाय हे खरंच अविश्वसनीय आहे. व्हिडिओ बनवताना ही जी सगळी वेळखाऊ कामं आहेत ना, ती एका अडथळ्यासारखी असतात. यालाच प्रोडक्शन बॉटलनेक असं म्हणतात. आणि पिक्टोरीसारखी AI टूल्स नेमका हाच अडथळा दूर करण्यासाठी बनवली गेली आहेत. ज्या कामाला पूर्वी तासनतास, कधीकधी तर पूर्ण दिवस लागायचे, ते काम आता फक्त काही मिनिटात शक्य आहे. यामुळे आपला वेळ तर वाचतोच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्याला नवनवीन कल्पनांवर आणि आणखी कंटेंट तयार करण्यावर लक्ष केंद्रित करता येतं. पण थांबा, हा फक्त वेळ वाचवण्याचा खेळ नाहीये. याच्या खूप पुढे जाऊन हे तंत्रज्ञान कंटेंट वापरण्याच्या पद्धतीतच एक मोठा बदल घडवत आहे, ज्यामुळे क्रिएटर्ससाठी संधींचं एक नवीन जगच उघडं झालं आहे. म्हणजे बघा, एकाच स्क्रिप्टचा वापर करून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मसाठी व्हिडिओ बनवणं किती सोपं झालंय. एका मोठ्या ब्लॉगपासनं एक पूर्ण लांबीचा YouTube व्हिडिओ बनवता येतो. त्याचबरोबर काही आकर्षक Instagram रील्स आणि अनेक शॉर्ट्सही तयार करता येतात. यालाच कंटेंट रिपर्पजिंग म्हणतात आणि AIमुळे हे आता खूपच सोपं झाले आहे. जे MSCIT सारखे कोर्सेस करत आहेत किंवा जे कोणी नवीन कंटेंट क्रिएटर आहेत, त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं कौशल्य आहे. AI वापरून व्हिडिओ कसे बनवायचे हे शिकणं म्हणजे एक प्रकारे भविष्यासाठी स्वतःला तयार करण्यासारखंच आहे. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न. जेव्हा व्हिडिओ बनवण्याची ताकद प्रत्येकाच्या हातात येईल,
तेव्हा आपल्याला कोणत्या नवीन आणि अद्भुत कथा ऐकायला आणि पाहायला मिळतील? हे तंत्रज्ञान फक्त व्हिडिओ बनवण्याची पद्धत बदलत नाहीये, तर कोण कथा सांगू शकतं हे सुद्धा बदलत आहे.